नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी व्हिडिओ करण्यापाठीमागचं कारण असं आहे की ड्रग इन्स्पेक्टरमधील भयानक वास्तविकता हे तुमच्यासमोर मी प्रामाणिकपणे मांडतोय. कारण मी प्रामाणिकपणे प्रत्येक भूमिका मांडत आलेलो आहे. याच्यापूर्वी मित्रांनो सांगायचं गेलं तर मी जे काही तुम्हाला ज्यावेळेस कोणालाही महाराष्ट्रात जाहिरात येणार नव्हती, म्हणजे 2020 साली फेब्रुवारीमध्ये मी सर्वप्रथम हा अनुभव अट्ट रद्द व्हावा म्हणून मीटिंग घेतल्या. त्याच्यानंतर सगळ्या भूमिका मी प्रामाणिकपणे मांडत आल्या. आज 2 महिन्यावरती परीक्षा होऊन ठेपली आहे. तर तुम्हाला त्यातली वास्तविकता समजणं गरजेचं आहे. तर ते तुम्हाला सांगतो. ह्या मला वास्तविकता कुठून समजून आल्या? गेल्या आठवड्यामध्ये मी यूट्यूबला रिव्हिजन लेक्चर घेतलं, त्याच्यानंतर आता ऑफलाईन टेस्ट सिरीज घेतोय. तर या ठिकाणी मी तुम्हाला हे भयानक वास्तविक सांगत असताना की एमपीएससीतली आपण सगळ्यात शेवटची परीक्षा म्हणजे गट कची क्लिअरिकलची महसूल सहाय्यक क्लर्क म्हणजे, तर या क्लर्कच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा आपण अभ्यास बघूया. सर्वप्रथम हा विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करत असताना 2 ते 3 वर्ष अभ्यास करत असतो. त्यानंतर तो पूर्व परीक्षेच्या अगोदर 40,000हून अधिक प्रश्नांचा सराव करतो. त्यामध्ये तो टेस्ट सिरीज ऑफलाईन सिरीजच्या वेगवेगळ्या तयारी करतो. 2 ते 3 वर्ष सातत्याने अभ्यास करतो. 10-12 तास कंटिन्युअसली अभ्यास करतो. इतका अभ्यासही करून तो पूर्व परीक्षा पास होईल याची अजिबात सुद्धा शाश्वतता नसते. त्याच्यानंतर मित्रांनो जरी पास झाला तरी परत मेन्स परीक्षा, परत त्याला तो 10-15 हजारांचा प्रश्नांचा सराव करतो. त्यानंतर तो रिव्हिजन करतो. मग ह्याच्यामध्ये सांगण्याचं मला हाच तात्पर्य आहे की इतकंही मेहनत करून तो सिलेक्ट होईल का त्याची अजिबात गॅरंटी नाही. आता आपल्या ड्रग इन्स्पेक्टरच्या तयारी करणाऱ्या आपल्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे मी सांगतो तुम्हाला. आता ग्रुप सीचा परवा पेपर झाल्यानंतर मला अनेक माझ्या ओळखीच्या मित्रांचे मला कॉल आले, सर मला बॅच द्या, मला नोट्स द्या, किंवा मी आता अभ्यास केल्यानंतर होईल का. तर त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की मी त्यानंतर रिव्हिजनचं लेक्चर घेतलं. त्याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना रिव्हिजन म्हणजे काय हेच माहीत नाही, रिव्हिजन कसं करायचं माहीत नाही, रिव्हिजन किती दिवस केलं पाहिजे हे माहीत नाही. त्यामुळे ड्रग इन्स्पेक्टरसाठी माझं म्हणणं आहे की 0% आता सध्या जर विचारलं तर मी म्हणजे हे प्रामाणिकपणे सांगतो की विद्यार्थ्यांना माहीतच नाही आहे. म्हणजे हे 0% लेवलला हे विद्यार्थी आहेत. कॉम्पिटिशन विचारला तर खूप नगण्य लेवलचं कॉम्पिटिशन. त्याच्यानंतर ऑफलाईन टेस्ट सिरीजचं सांगतो. आज ऑफलाईन टेस्ट सिरीजची मी जी पुण्यात बॅच राबवते त्याच्यासाठी 50 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन केलेलं आहे. म्हणजे हे वास्तविकता आहे. मग मी म्हणतो पुण्यात जर विद्यार्थी 50 ॲडमिशन करत असतील, मी अजून समजतो की पुण्यात 50 विद्यार्थी असतील की ज्यांनी केलेलं नसेल. आज मला ह्याच्यातून हेच सांगायचं आहे की मग महाराष्ट्रातल्या बाकीच्या जिल्ह्यांची काय अवस्था असू शकते. पुणे हे विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं माहेरघर आहे. आज पुण्यामध्ये एमपीएससीचा अभ्यास करणारे लाखो विद्यार्थी आहेत मित्रांनो. आज मला ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे 109 जागा आहेत. आणि याच्यासाठी जर आपण टोटल महाराष्ट्राचं एमपीएससीच्या पॅटर्नला जर आपण विचार केला, फॉलो करून अभ्यास करणारे किती विद्यार्थी असू शकतात. मला असं वाटतं वैयक्तिक म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो 500 सुद्धा विद्यार्थी असू शकत नाहीत. एमपीएससी पॅटर्न समजून घेणारे किती अभ्यास आहेत, नियमित अभ्यास करणारे किती विद्यार्थी आहेत, रिव्हिजन करणारे किती आहेत विद्यार्थी, टेस्ट सिरीज सोडवणारे किती विद्यार्थी आहेत. आणि जे मित्रांनो हे विद्यार्थी करतात, मी आज सांगतो जे विद्यार्थी हे करतात एमपीएससीच्या पॅटर्नला फॉलो